भीमासुराचा वध अर्थात भीमाशंकराची उत्पत्ती, अर्थात भीमाशंकराची उत्पत्ती। हे ब्रह्मदेव, आपण या सुंदर सृष्टीचे निर्माते आहात। आपणास या भीमासुराचा सादर प्रणाम। आपण माझ्या भक्तीवर प्रसन्न असाल तर ज्याने माझ्या बापाला मारून दैत्य कुळाचा विनाश केला त्याला मारण्याची शक्ती मला द्या प्रभू, त्याला मारण्याची शक्ती मला द्या। भीमासुरा, असा अधर्माने वागू नको। बदला घेण्यासाठी कुणाला मारण्याचं वरदान देण्यास मी असमर्थ आहे। दुसरं कोणतंही वरदान मागून घे। नाही नाही ब्रह्मदेवा, नाही, मला तर तेच वरदान हो। परंतु ठीक आहे, या त्रैलोक्यामध्ये कोणीही मारणार नाही असं तरी मला वरदान द्या प्रभू, असं तरी मला वरदान द्या। भीमासुरा, या सृष्टीमध्ये जो सजीव प्राणी जन्मास आला त्याचा अंत हा एक ना एक दिवस निश्चितच आहे। परंतु तुझी भक्ती पाहून मी तुला अमरत्वाचं वरदान देत आहे। भीमासुरा, एक गोष्ट मात्र ध्यानात ठेव, शिव आणि शिवभक्त यांच्या वाटेला कधीही जाऊ नकोस, अन्यथा तुझा अंत हा निश्चितच असेल। या त्रैलोक्यामध्ये अमर अजिंक्य बघ माते, बघ, हा तुझा पुत्र भीमासूर अमर अजिंक्य झालाय माते, माते। ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त करून घेतलं। कार्य करण्यासाठी आपल्या मातेचं दर्शन घेण्यासाठी आपल्या मातेला पाचारण केलंय। श्री
आज खूप आनंदात आहे. माते मला ब्रह्मदेवाचा मी अमर प्रतिज्ञा आहे माते. तुम्ही काय प्रतिज्ञा आहे? काही जत्रात नसताना अवतार घेऊन त्यांना मारून साऱ्या दैत्यकुलाचा विनाश केला. कपट करणार त्या समस्त देवाला जिंकून आपलं म्हणजे हा दैत्यकुलाचं साम्राज्य सारा त्रिभुवनापासून तुझ्या पित्याच्या मृत्यूचा बदला घेऊन दैत्यकुलाचा विनाश करणाऱ्या त्या समस्त देवांना त्यांच्या कपट कारस्थानाची शिक्षा दे. जा पुत्र जा. माझ्या पित्याचा वर प्रश्न नाही. मातेचा आपल्या निवासस्थानी जा. किती वाट पाहावी दत्तात्रय अवधूता. किती वाट पाहावी दत्तात्रय अवधूता. तुम्ही यावो दिगंबर दत्त गुरु भगवंता. तुम्ही यावो यांच्यातील भांडण काही अद्याप संपले नाही. नारायण नारायण. हे काही असो, आपण मात्र देव आणि दानव यांच्यात भांडण लावून त्याची मजा घेणे हेच आपले काम. नारायण 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 नारायण. कोण आहे
आणि माझ्या मार्गामध्ये या भीमासुराच्या मार्गामध्ये नारायण नारायण. अरे भीमासुरा, मी ब्रह्मपुत्र नारद. ब्रह्मपुत्र नारद, ज्याने मला वर दिला. ब्रह्मपुत्र नारद इथे कशासाठी आलाय नारदा? नारायण नारायण. अरे भीमासुरा, ते सारे त्रिभुवन भ्रमण करून मार्गदर्शन करणं हेच माझे काम. मार्गदर्शन आणि मला या भीमासुराला नारदा, मी अमर अजिंक्य आहे आणि मला मार्गदर्शन. नारायण नारायण. अरे भीमासुरा, तू ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त केलास, परंतु नारदा, जे काही असेल तर स्पष्ट बोल. नारायण नारायण. अरे भीमासुरा, परंतु त्यापुढे काय करावे आणि काय नाही हे तुला अद्याप कळलं नाही. नारायण नारायण. मला आणि या भीमासुराला काय करावं काय नाही करावं नारदा असा जातो आणि विष्णू बदला घ्यायचा मला. नारायण नारायण. अरे भीमासुरा, तुला जर स्वतःचे साम्राज्य स्थापन करायचं असेल तर मी सांगतो असे कर. प्रथम स्वारी या विष्णूवर न करता देवेंद्रावर कर. मग शंकर विष्णू यांना तर तू सहज जिंकशील. नारायण नारायण. तू म्हणतोस ते बरोबरच आहे ना. प्रथम साम्राज्य नंतर बदला. नारायण नारायण. नारायण नारायण. आपलं काम तर झालंच आहे. हीच बातमी सर्व देवांना सांगितली पाहिजे. नारायण नारायण. सुखाची अदारी जाते, सुखाची अदारी जाते, शिरडीची वाट तिथे माझ्या Thank you.
प्रत्येकानं व्हावं अशी आपली इच्छा आहे. गमने त्या इंद्राच्या रंगमाले असा व्हावा. शवस नाचते रंभामी इंद्राच्या दरबारी नाचते रंभामी इंद्राच्या दरबारी पाहुणे उपये वेडला विमनी पाहुणे उपये वेडला विमनी तुला
बोला कोणती शुभवार्ता आहे कुणाला? नारायण नारायण देव आपल्यासाठी शुभवार्ता शुभवार्ता आहे. शुभवार्ता आणि कोणती वार्ता? नारायण नारायण देव त्या भीमासुराने ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त केलं आहे आणि त्या जोरामुळे तो अमर अजिंक्य होण्याचे स्वप्ने पाहतो. नारायण नारायण देव एवढंच नाही त्याचं प्रथम आग्रह आपल्या अमरावतीच्या केवळ सावत्र आहे येतो मी. धन्यवाद धन्यवाद रसिक जन हो. आपल्याच मनपसंतीतून आलं पारितोषिक याप्रमाणे विजय मोहिते यांच्याकडून रंबेच्या गाण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तर त्यांचे आम्ही नमन मंडळ भारी भारी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्वर्गावरी सुंदर ही अमरावती नगरी. त्याच कारणाने या देवेंद्रला या अमरावतीचा मुलगा. अरे देवेंद्र, तुझ्या अमरावती नगरीवरती चाल करून आलेला आहे. अरे तू सर्व देवाला घेऊन मुकाट्याने अमरावती सोडून निघून जा. अरे मासुरा, अरे एक वेळ तुला देवेंद्र तुला मैदान देत आहे. आल्या वाटेने परत जा. नाही तर त्या देवेंद्राची गाठ आहे. नाही तर देवेंद्र माझ्या साथीदारांनी तुझ्या सकट या सर्व देवांना बंदिस्त केला होता. आता मी या तुझ्या अमरावती नगरीवर चाल करून आलो आहे. मुकाट्याने अमरावती सोडून निघून जा. नाही मासुरा, अरे विनाशकारी बुद्धी या वृत्तीप्रमाणे तुझं वागणं चालवलं भीमासुरा. अरे तुझा अंतराला जवळ आला आहे. अंत आणि माझा अंत एवढी नव्हे. आपल्या रंगमालीचा आहे तुला समाचार घेतो. आपल्या समोर सहज कविता सादर करत आहोत. भीमासुराचा वध अर्थात भीमाशंकराची उत्पत्ती. धन्यवाद रसिक जन हो. अल्ला पारितोषिक याप्रमाणे नारायण
नारायण कीर्ती विनवू तुला श्रीरंगा कीर्ती विनवू तुला श्रीरंगा उभा विटेवरी पांडुरंगा उभा विटेवरी पांडुरंगा उभा विटेवरी पांडुरंगा मला हे जाणून घ्यायचं आहे या सृष्टीचं रक्षण कसं होणार कसं होणार नीतीच्या नियमाप्रमाणे या सृष्टीमध्ये उत्पन्न होणारा प्रत्येक सजीवाचा अंत एक ना एक दिवस निश्चित आहे. या भीमासुराचा अंत हा निश्चित होईल. आपण आपलं जीवनधारी चालू ठेवावं. ठीक आहे हे कोणी माझ्या बापाचा वध ज्याने केला आणि समस्त दैत्यांचा विनाश करणारा हाच नव्हता विष्णू. अरे विष्णू नाही सोडणार तुला. अरे भीमासुरा ज्या ज्या वेळी या पृथ्वीवरती संकट आलं त्यावेळी अवतार घेऊन त्या पृथ्वीचं रक्षण केलं आणि तुला दैत्य लोकांचा नायनाट केला तोच मी विष्णू. हे तुला ठाऊक असताना तू या माझ्या वैकुंठात आलास. यालाच विनाशकारी विपरीत जा. कसा आलास तसा निघून जा. इथे आलो ते करण्यासाठी आले. अरे विष्णू मी हमारा ठीक आहे. आता तुझा पराक्रम. अरे भीमासुरा, जा तुला एक वेळा अभयदान देत आहे. जा. कसा आलास तसा निघून जा. इथे आलो ते जाण्यासाठी नाही. एवढे स्वीकारलं Thank you.
जीवनात माझ्या नामाने रे तुझा होईल भय रक्षण रक्षण होईल भय रक्षण जीवनात माझ्या नामाने रे तुझ्या जीवनात माझ्या नामाने रे तुझ्या होईल भय रक्षण रक्षण होईल भय रक्षण नामाने रे तुझा जीवनात माझ्या माझ्या नामाने रे तुझा होईल भय रक्षण रक्षण होईल भय रक्षण जीवनात माझ्या नामाने रे तुझ्या जीवनात माझ्या नामाने रे तुझ्या होईल भय रक्षण रक्षण होईल भय रक्षण माया जीवनात जीवनात माझ्या नामाने रे तुझ्या जीवनात माझ्या नामाने रे तुझ्या होईल भय रक्षण रक्षण होईल भय रक्षण नारायण 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 प्रणाम भोलेनाथ भोलेनाथ आपल्या ध्यानात व्यत्यय आणल्याबद्दल क्षमा असावी भोलेनाथ या दृष्टीवर आलेल्या संकटातून या दृष्टीला वाचवण्यासाठी आपण ध्यानमुक्त व्हा प्रभू ध्यानमुक्त व्हा अन्यथा या दृष्टीचा विनाश अटळ आहे नारायण 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 पुत्र नारद चिरंजीवी भव पुत्र असं भयभीत होण्याचं काय कारण आहे नारायण नारायण भोलेनाथ माझ्यासह समस्त सृष्टी भयभीत झाली आहे त्या विमानाने सर्व देवांनी युद्धात पराजित करून या सृष्टीवरील होम यज्ञ बंद केले आहे प्रभू जर भक्तीच बंद झाली तर या सृष्टीचा समतोल कसा राहील प्रभू आपणच काहीतरी मार्ग काढून त्या विमानाचा अंत्य करावा प्रभू अंत्य करावा पुत्र नारद मुळीच चिंता करू नको त्या भीमासुराचा अंत आता जवळ आहे आणि म्हणूनच तो कैलासावर येत आहे त्यामुळे चिंता नसावी ठीक आहे ते बरोबर. अशा प्रकारे कैलासपती शिवशंकर भोलेनाथांचं वाहन कैलासपती शिवशंकर भोलेनाथांचं वाहन श्री नंदी यांना शिवशंकराने आदेश केला की
आणि तो भीमासूर दैत्य उत्पन्न झालाय त्या भीमासूर दैत्याचा गर्व हरण कर आणि पहिला पती भोलेनाथांच्या आदेशानुसार त्याचं वाहन नंदी याने या भीमासूर दैत्यावरती जात करून केलेला आहे. या भीमासूर दैत्यामध्ये आणि नंदीमध्ये झालेलं हे गणपत ब्रह्मदेवाच्या वराने उन्नत झालेला हा भीमासूर दैत्य. या भीमासूर दैत्याने साऱ्या सृष्टीवरती थैमान घातलं. साऱ्या सृष्टीला सर्व करून सोडलं आणि त्याचं गर्वहरण करण्यासाठी कैलासपती शिवशंकर भोलेनाथांचं वाहन श्री नंदी आणि भीमासूर दैत्यामध्ये चाललेले हे रणघोर युद्ध श्री नवलादेवी नाट्य नमन मंडळ तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी आपल्या समोर सहर्ष कविनय सादर करत आहोत. आपल्या समोर सहर्ष कविनय सादर करत आहोत. भीमासुराचा वध अर्थात भीमाशंकराची उत्पत्ती अशा प्रकारे या नंदीला या कार्यक्रमामध्ये पराजित करून आपलं राज्य स्थापन केलं.
स्मशानातील आंदोलन राहा पासून पिणारा वैरागी दिसतो. महादेवा प्रथम तुम्हाला या विमानतळाचे वंदन. महादेवा वैष्णव देवेंद्र या सर्व देवाला पराजित केलंय. आता तर मी तुमच्या कैलास पर्वतावर आक्रमण करून आलेलं आहे. तर तुम्ही हा कैलास पर्वत मुकाट्याने सोडून जा. अरे विमासुरा, तुला तुझ्या वजनाचा फारच गर्व झालेला दिसतोय. आहेच मला गर्व. अमर अजिंक्य आहे मी. अरे भीमासुरा, या कैलासावर येण्याची तुझी पात्रता नाही. केवळ ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे आज तू इथपर्यंत येऊ शकलास. महादेवा फुकटची मन करत नाही. मी चालू आहे फुकटने हा कैलास पर्वत माझ्या स्वाधीन करा. अरे भीमासुरा, या सृष्टीतून अधर्मी अहंकारी शक्तींपासून या सृष्टीचं रक्षण करणं हे अमर सृष्टीचं रक्षण देवतांचं कार्य. हे धर्म कार्य अखंडित काळापर्यंत चालू राहणार. हेच कालचक्र आणि हे कालचक्र अनादि अनंत कालापर्यंत चालू राहण्यासाठी हे अधर्मी अहंकारी अत्याचारी भीमासुरा तुझा अंत होण्यास गरजेचं आहे. अंत आणि मग अंत या विमानतळाचा अंत एवढी हवे का तुझ्या नाही अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झालेला हा भीमासुर दैत्याने साऱ्या सृष्टीवर हाहाकार घातला. सर्व देवांना सळो करून सोडलं. आणि तेवढ्यावरती चालला नाही. हा भीमासुर दैत्य तो भगवान शिवशंकर भोलेनाथांवरती चाल करून गेलेत आहे. आणि चाललेलं हे घटकोर युद्ध भीमासुर दैत्य आणि शिवशंकरांमध्ये श्री नवलादेवी नाट्य नमन मंडळावर त्या लोकांना आपला जिल्हा रत्नागिरी आपल्या समोर सहर्ष सविनय सादर करत आहोत. आपल्या समोर सहर्ष सविनय सादर करत आहोत. भीमासुराचा वध अर्थात भीमाशंकराची उत्पत्ती. धन्य झालो मी महादेवा. धन्य झालो. तुमच्या हातून मला मरण आलं महादेवा. तुमच्या हातून मला मरण. अरे भीमासुरा, तुझी भक्ती तुझी तपश्चर्या ही श्रेष्ठच होती. केवळ तो अधर्माने वागलास आणि म्हणूनच तुझा अंत होत आहे. महादेवा माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करा महादेवा. एक शेवटची इच्छा पूर्ण करा. अवश्य भीमासुरा, अवश्य. महादेवा तुमच्या नावासोबत माझं नाव जोडलं जावं ही माझी शेवटची इच्छा. महादेवा ही माझी शेवटची. ठीक आहे भीमासुरा, आज या ठिकाणी मी माझं आत्मलिंग स्थापन करत आहे. हे आत्मलिंग भीमा आणि शंकर या नावाने प्रसिद्ध होईल आणि हेच आत्मलिंग पुढे भीमाशंकर तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाईल. अशा प्रकारे